तर आंबेडकर आंबेडकर म्हणून 5 जन्मासाठी स्वर्गात जागा त्याला पाहिजे अमित साहेब, ज्याचे कर्म सुकर्म नसून कुकर्म आहेत आणि जो तडीपार आहे त्याला आंबेडकर आंबेडकर म्हणून नाव घेण्याची खूप गरज आहे. लक्षात ठेवा. त्याला देवाच्या नावाची माळा जपायची गरज आहे. जो समाज जीव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो त्याला आंबेडकर आंबेडकर म्हणून रोख लावायचं एवढी लायकी बोलणाऱ्यांची नाही. लक्षात ठेवा. आणि ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसलेले आहेत तोही अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील घटनेनुसार दिलेला अधिकार आहे. त्यामुळे आज तुम्ही त्या खुर्चीवर 96 आणि 80मध्ये 2014 पासून बसलेला आहात. हेही लक्षात ठेवून घ्या. इलेक्शन आलं की तुम्हाला दुसरा मुद्दा काही सुचत नसतो. दुकानावरची नंबर प्लेटे बदलणे, दुकानावर नंबर प्लेट घालणे, हिंदू असेल तर हिंदूचं नाव, दलित असेल तर दलिताचं नाव, मुस्लिम असेल तर मुस्लिमांचे नाव, या सर्व नावांची प्लेटे तुम्ही दुकानावर लावायला सांगता. अरे त्यांना लावा ना जो नीरव मोदी पळून गेला हजारो करोडोंचा घोटाळा करून. ललित मोदीला लावा, विजय मल्ल्याला लावा, ज्यांनी हजारो करोडोंचं संपत्ती भारत देशातून लुटून नेली. अरे हजारो करोडोंचा विल्हेवाट लावून टाकली भारत देशाची. त्यांच्या नावावर नंबर प्लेट लावा. हा दहशतवादी आहे, हा चोर आहे, लावा त्यांच्या नावावर. अरे लावायचं असेल तर अडाणीला लावा, ज्याला तुम्ही आज सपोर्ट करत आहे सत्तेत बसलेली लोक. हां, नमस्कार मित्रांनो, मी हळदी सम्राट जिल्हा सांगली जिल्ह्यातून सदाभाऊ बोलत आहे. तर सर्वांना सांगायचं एक खूप लाजिरवाणी गोष्ट आज आपल्याला पाहायला मिळत आहे. भारत देशामध्ये देश कोणत्या वाटेने चालला आहे हे आपण विचारही करू शकत नाही. असल्या मनवाद्यांच्या हाती आज भारत देशाची जी सत्ता आहे, जी खुर्ची आहे, ते असल्या मनवाद्यांच्या हातामध्ये गेलेले आहे. हे लोक भारत देशातील गरिबांच्याबद्दल बोलत नाहीत, शोषितांच्याबद्दल बोलत नाहीत, पीडितांच्याबद्दल बोलत नाहीत, महिलांच्याबद्दल बोलत नाहीत. यांना फक्त जात धर्म, घंटा, मस्जिद हेच आठवतं फक्त. ह्या लोकांच्यासाठी इथे मस्जिद उकरली की मूर्ती सापडते, तिथं मंदिर उकरले की मस्जिद सापडते. हेही या लोकांना ह्याच्यामध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सर्वांना एक विनंती आहे बंधूंनो, सर्वांनी यावर विचार करायची खूप गरज आहे. आणि राहिली गोष्ट काल झालेल्या संसदेमध्ये झालेल्या हंगामाबद्दल, गदारोळाबद्दल, त्या गदारोळामध्ये अमित शहा माननीय गृहमंत्री, भारत सरकार यांनी असं वक्तव्य केलं की आंबेडकर 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 हे एक फॅशन झालेली आहे, हे ट्रेंड झालेलं आहे. हो, हे त्यांच्यासाठी फॅशन आहे, त्यांच्यासाठी ट्रेंड आहे, जे त्यांच्यावर प्रेम करत असतात, जे त्यांना मानत असतात, त्यांच्यासाठी हे त्यांच्यावर नितांत प्रेमामुळे ते आंबेडकर 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 म्हणत असतात. मनुस्मृती लागू करणाऱ्यांना ह्याचा अर्थ काही कळणार नाही. आंबेडकर आंबेडकर ही माळ जपणे ह्याचा अर्थ, ह्याच्यामागं असलेले प्रेम हे त्या लोकांना, मनुस्मृतीवाल्यांना कळणार नाही. बंधूंनो, हे एक लक्षात ठेवा की जो देश भारतीय संविधानावर चाललेला आहे, जो या देशाच्या राजगद्दीवर, राजखुर्चीवर जर हे सम्राट बसलेले आहेत, त्या लोकांना ह्याची महिमा कळणार नाही. ह्याची महिमा जर तुम्हाला पाहायचीच असेल तर ते भरतीसाठी उन्हामध्ये शॉर्ट चड्डीमध्ये जे रनिंग करणारी मुले बनेलवर ग्राउंडमध्ये रनिंग करतात, त्या मुलांना विचारा आरक्षणाची काय गरज असते आणि हा आरक्षण किती बहुमोल महत्त्वाचा असतो. एका पॉईंटमध्ये मुले बाहेर पडतात. ओबीसी, एसटी, ओपन ह्या कॅटेगरीमधून बाहेर पडतात. तर ह्या लोकांना विचारा संविधान आणि आरक्षण हे काय असतं. आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि जातीभेदाच्या मुद्द्यावर राजकारण करून तुम्ही सत्तेवर बसलेली तुम्ही लोक, एक दुसऱ्याची पक्ष फोडून, एक दुसऱ्याची मान ठेचून तुम्ही आलेली लोक, तुम्हाला याच्याबद्दल कळणार नाही. साहेब, एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसरीकडं त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या फोडायला लावता. एकीकडं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता, एकीकडं आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करता. हे काय चाललंय जेवढा देवी देवतांना मानणारा हा एक वर्ग आहे, तेवढंच बाबासाहेब आंबेडकरांना पूजणाराही एक वर्ग भारत देशामध्ये आहे. याचं आपण विसरता कामा नये, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. जेवढं देवी देवतांना पूजणारा वर्ग आहे, तेवढाच एक वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव या नावाने त्यांना पूजणाराही एक वर्ग आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. असं भाष्य न करता सुसंघटित व्हावं, सुशिक्षित व्हावं. याच्यासाठी जनतेसाठी आपल्याला काय करता येईल ह्याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. अमित साहेब, तर आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की अमित साहेब जे वक्तव्य आपण केलेलं आहे, हेच वक्तव्य जर देशाच्या विकासासाठी, आपल्याला देशाला लुटून गेलेल्या लुटारूंसाठी वापरला असता संसदेमध्ये, तर आपल्यासाठी टाळ्या झाल्या असत्या. तर ह्याच्यावर फारसं भाष्य न करता जय हिंद, जय भारत, जय भीम.